नमस्कार सगळ्यांना. माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ओके, येस, तर आपण सगळेजण स्वतःच्या जर्नीवरती आहोत आणि ह्या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये अजून एक आज छोटीशी गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे. ती आहे वही, पेन, नोटबुक, काहीही, ज्याला की जर्नलिंग असं म्हणतात सध्या. आणि हा शब्द मला माहीत नव्हता. त्याच्या आधीपासून माझा हा प्रवास सुरू झालेला होता. शाळेत असताना शाळेत असताना आपल्या सगळ्यांनाच वही, पेन, पुस्तकं ह्या सगळ्यांशी खूप छान नातं असायचं. पण हळूहळू जेव्हा आपलं वय वाढतं, कॉलेज संपल्यानंतर हळूहळू ते वही, पेन आपल्यापासून दूर होऊ लागतं. हे सगळ्यांसोबतच होतं. आणि नंतर त्याची जागा मग हे जर्नलिंग वगैरे या शब्दा सगळ्यांनी घेतलेली आहे. पण शाळेत वगैरे असताना पासूनच तेव्हा जे काही आवडायचं, कलाकुसरी किंवा बरंचसं काही पेपरमधलं चिकटवायचं वहीमध्ये जे काही आवडायचं ते. त्यानंतर कुठलेही काही आवडलेले थॉट्स ते लिहून काढणं. खूप असं माझ्या वेगवेगळ्या वह्या आहेत, त्यामध्ये मी हे सगळं कारनामे करून ठेवलेत. आणि आता मी ते बघते तेव्हा मला छान वाटतं की बरं झालं मी हे सगळं केली. आणि त्यामुळे आज मला सांगायचं म्हणजे एक सांगायला चान्स भेटतोय की येस, तिथून कुठंतरी सुरुवात झाली होती. आणि नंतर 2017, येस, ही डायरीबद्दल मी आज तुम्हाला बोलतीये. 2017 ही डायरी मला माझ्या भावाने दिली होती आणि ज्यामध्ये येस, फेथ फेअर बुक ह्याचं नाव होतं. आणि येस, त्यामध्ये सगळं मी हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये जे काही लिहिलंय ते पूर्ण झालं होतं. तेव्हा मी बऱ्याचशा 5-6 गोष्टी लिहिल्या होत्या की मुझे मेरे जीवन में बहुत अच्छा इंसान बनना है, मुझे अच्छी जॉब चाहिए, मैं सबको बहुत आनंद देना चाहती हूँ, मेरा लाइफ पार्टनर मुझे मेरे मन से मिले, और आने वाले साल में बहुत कुछ अच्छा होने वाला है, मुझे जॉब भी मिलेगा, सब कुछ बहुत अच्छा मैं चाहती हूँ. ओके, सो असं मी तेव्हा हिंदीमध्ये लिहिलं होतं. आणि त्यातलं एक जे वाक्य आहे की मुझे मेरा पार्टनर मेरे मन से मिले, सो ही गोष्ट तेव्हा मला 0% माहिती नव्हतं, पण माझी इच्छा होती तशी. सो येस, त्याच्या एका जोरावरती मी सांगू शकते की मला माझा पार्टनर माझ्या मनावरचा भेटला, किंवा मला ज्याच्याशी लग्न करायचं होतं त्याच्याशी मी लग्न केलं. आणि कुठेतरी ह्या गोष्टीवरती विश्वास बसतोय की जी गोष्ट आपल्याला मनातून पाहिजे असते आणि त्यावरती आपला पूर्ण विश्वास असतो आणि त्याच्यावरती आपण बऱ्याचशा ॲक्शन्स घेतलेल्या असतात, त्या नक्की कंप्लीट होत असतात. तर येस, तर जर्नलिंग तुम्हाला माहीत असेल, आजकाल खूप जर्नलिंग चालू आहे, सगळेजण करत आहेत. पण मला असं वाटतं की त्याचा मागचा मेन हेतू काय आहे, ते त्याचा पर्पज काय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला हे का करायचंय, राईट. तर आपला सगळ्यात महत्त्वाचा साथी आपण स्वतः आहोत. तर स्वतःशी थोडासा वेळ घालवण्यासाठी, स्वतःशी थोड्याशा गप्पा मारण्यासाठी, दिवसभरात काय झालंय ते स्वतःला सांगण्यासाठी, डिस्कस करण्यासाठी मग आपण जर्नलिंग, त्याचे वेगवेगळे भरपूर प्रकार पडतात आणि ते सगळं मी सध्या करते आणि त्याचे रिझल्ट अमेझिंग आहेत. तर येस, तुम्हाला ज्यांना कोणाला लिहायची आवड आहे त्यांनी नक्की हे सगळं सुरू करा. ज्यांना आवड नाहीये, जे वही पेन पासून खूप लांब आहेत आणि सगळं डिजिटली करतात, त्यांना मी सांगेल की शेवटी ते पुस्तक, पेन घेऊन जेव्हा आपण फिजिकली सगळ्या गोष्टी त्या करतो, तो वेळ स्वतःला देतो, ती शांतता जेव्हा असते स्वतःसोबत आणि आपण तो वेळ व्यवस्थित आपल्या विचारांवर काम करून घालवत असतो, तो छानच असतो. सो मी तर प्रेफर करेल की तुम्ही नक्की पहिल्यांदा एक छोटीशी नोटबुक करा. सुरुवात करताना काही छोटंसं करायचं आपल्याला, जेणेकरून आपण ती डायरी जिथे कुठे जाऊ तिथे इझिली आपण घेऊन जाऊ. आणि कारण कधी कधी आपल्याला खूप छान काहीतरी सुचतं, काहीतरी आयडिया येते, आपल्या कामाबद्दल काहीतरी वेगळंच आठवतं. तर बरेचसे किस्से घडत असतात आपल्या लाईफमध्ये जे की खरंच आपण नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे. कारण बाय डिफॉल्ट आपल्याला सगळं, आपल्यासोबत जे काही वाईट झालेलं असतं किंवा जे काही निगेटिव्ह आहे ते सगळं आपल्याला आठवत असतं. पण त्याच्याच बरोबर आपल्यासोबत बऱ्याचशा काही चांगल्याही गोष्टी घडत असतात, बरंचसं काही पॉझिटिव्ह असतं जे की आपल्याला लक्षात राहत नाही आणि ते वेळेनुसार आपल्या डोक्यातून निघून जातं. तर हे खूप छान आहे त्यावरचा उपाय की आपण एक छोटीशी डायरी ठेवून ॲटलिस्ट एका वाक्यामध्ये किंवा एक शब्द, ती डेट,
ती सिच्युएशन टाकून आपण बरंचसं काही ॲटलिस्ट आपल्याला माहीत असेल एवढ्या ह्याच्यामध्ये ते सगळं लिहू शकतो. तर अशा पद्धतीने जर्नलिंग करणं माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये तुम्ही जेवढे लोक हे कराल तेवढं खूप छान आहे. कारण आता सध्याच्या ह्या आपल्या धावपळीच्या जगामध्ये आपण जे पळतोय आणि आपण कुठे थांबतच नाहीये. तर तिथे थांबणं, ते लिहिणं, तो स्वतःसोबत वेळ घालवणं, हे सगळं अमेझिंग आहे. आणि हे सगळं आपण केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला माहीत होतील. सो येस, मी सगळ्यांना नक्की सांगेन की तुम्ही सगळ्यांनी हळूहळू जर्नलिंग करायला सुरू करा. आणि जे लोक करत आहेत त्यांचा तुम्ही एक्सपिरियन्स बघा. तुम्हाला खूप छान व्हिडिओज भेटतील, भरपूर सगळं काही अवेलेबल आहे. पण ते आपण किती घेतोय ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. इथंपर्यंत बघितलात त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.